नमस्कार. आज आपण सविस्तरपणे समझोता ड्राफ्ट आणि समझोता डिक्री यातील फरक समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण तडजोड हुकूमनामा हा शब्द ऐकला असेल, तडजोड हुकूमनामा आपण केला सुद्धा असेल, किंवा आपण तडजोड पुर्शिस हे शब्द ऐकले असतील. तर तडजोड पुर्शिस म्हणजे काय, तडजोड हुकूमनामा म्हणजे काय, आणि तडजोड हुकूमनाम्यामध्ये नेमकं काय मजकूर असतो किंवा कशा स्वरूपाचा असतो, याबद्दल आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये एखादा दावा दाखल होतो आणि तो दावा दाखल केल्यानंतर त्याच्या नोटिसा प्रतिवादींना जातात, जे त्या केसमधील विरुद्ध पार्टी असतात त्यांना जातात. त्यानंतर दाव्यामध्ये ते म्हणणं देतात. कधी कधी नोटिसा गेल्यानंतर, कधी कधी चौकशीच्या स्टेजला, आणि कधी कधी तर अगदी म्हणजे युक्तिवादाच्या स्टेजला सुद्धा जे आहे, तर ते युक्तिवादाच्या स्टेजला सुद्धा तडजोड होते मित्रांनो. मग जेव्हा अशा प्रकारची तडजोड होते दोन पक्षामध्ये, वादी आणि प्रतिवादीमध्ये, तर त्यावेळी जे अटी शर्ती असतात दोघांमधल्या, की दाव्यामध्ये तडजोड त्यांची कशी झालेली आहे. जर मिळकती संदर्भात वाद असेल, रकमेसंदर्भात वाद असेल, किंवा अन्य कोणत्या प्रकारच्या हक्कासंदर्भात वाद असेल, वाटपासंदर्भात वाद असेल, तर कोणी काय करायचं, कुणाला काय मिळणार, कुणी काय सोडून दिलं, याबद्दलचा एक मसुदा तयार केला जातो. तो दोन्ही पक्षकार वाचून पाहतात, ठरल्याप्रमाणे आहे का याची खात्री करतात. दोन्ही पक्षाचे वकील जे आहेत ते त्यावर सह्या करतात. जे पक्षकार आहेत ते सुद्धा त्याच्यावर सह्या करतात, त्या दाव्यातील वादी आणि प्रतिवादी. या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याला नमूद करू इच्छितो, की तडजोड हुकूमनामा हा तेव्हाच होतो जेव्हा त्या दाव्यातील वादी आणि प्रतिवादी दोघंही उपस्थित पाहिजे, त्यांनी सह्या केल्या पाहिजे, आणि त्यांनी त्या तडजोड पुर्शिसमधील जी तडजोड ती देणार आहेत मेहरबान कोर्टासमोर लिखित स्वरूपामध्ये, तर त्यातील मजकूर जो आहे तो त्यांनी मान्य कबूल केला पाहिजे. उदाहरणार्थ, दोन वादी आहेत, एक प्रतिवादी आहे, आणि एकच वादी आला, तर त्याच्यामध्ये तडजोड हुकूमनामा होणार नाही. जसंच्या तसा. समजा एक वादी आहे, अनेक प्रतिवादी आहेत, त्यांच्यापैकी काही वादी जर तयार नसतील तरीही तडजोड हुकूमनामा जो आहे तो होणार नाही. तर त्यासाठी त्या केसमधील वादी आणि प्रतिवादी हे सर्वजण त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सर्वांमध्ये तडजोड होणं आवश्यक आहे, आणि त्यांनी त्या तडजोडीवर, म्हणजे जो तडजोडीचा मसुदा तयार केला जातो, ज्याला तडजोड पुर्शिस असं म्हणतात, तर त्याच्यावर सह्या करणं अपेक्षित आहे. जेव्हा वादी प्रतिवादी दोघं मिळून अशा प्रकारचा तडजोडीचा मसुदा तयार करतात, तडजोड पुर्शिस ज्याला आपण म्हणूया कायद्याने म्हणतात, तर ते तडजोड पुर्शिसवर सह्या केल्यानंतर तो माननीय कोर्टापुढे सादर केला जातो, आणि माननीय कोर्ट ते जे वादी प्रतिवादी आहेत त्यांची रुजवात घालतात. म्हणजे त्यांना विचारतात की आपण यातील मजकूर जो आहे तो वाचून पाहिलेला आहे का, तो आपल्याला मान्य आहे का, हक्क सोडून दिलेले लिहिलेला असेल तर हक्क सोडलेले मान्य आहे का, आपल्यावर कोणाचा दबाव तर नाही ना, या सर्व गोष्टींची खात्री केली जाते, आणि त्यानंतर त्याला रीड रेकॉर्ड केलं जातं. आता ही पहिली स्टेज संपते यावेळी. आता दुसरी स्टेज काय असते, की जेव्हा आपण हा मसुदा माननीय कोर्टासमोर देतो, माननीय कोर्टासमोर जातो, माननीय कोर्ट व्हेरीफाय करतात की पक्षकार तेच आहेत का, त्यांना यामध्ये काय लिहिलंय माहिती आहे का, या मजकुराशी ते सहमत आहेत का, त्यांना कबूल आहे का हा मजकूर. आणि जेव्हा ते माननीय कोर्टासमोर कबूल आहे असं सांगतात, त्यावेळी माननीय कोर्ट तडजोड हुकूमनामा तयार करतात. आता या तडजोड हुकूमनाम्यामध्ये नेमकं काय असतं, तर तडजोड हुकूमनाम्यामध्ये सुरुवातीला जे आहे, तर जो दावा आहे, म्हणजे जे वादपत्र आहे, तर ते वादपत्र जसंच्या तसं त्यामध्ये नमूद केलं जातं. त्याखाली वादी व प्रतिवादीमध्ये या तारखेला माननीय न्यायाधीश महोदय आहेत यांच्या समक्ष तडजोड झालेली आहे, आणि ती तडजोड जी आहे ती खालील प्रमाणे आहे असं म्हणून जे आपण तडजोडीचा मसुदा दिलेला असतो, तो मसुदा जो आहे तो त्या ठिकाणी जसाच्या तसा लिहिला जातो, आणि याप्रमाणे जे आहे ते अंतिम हुकूमनामा करण्यात आलेला आहे असा त्यामध्ये मजकूर जो आहे तो नमूद केला जातो. म्हणजे या तडजोड हुकूमनाम्यामध्ये हुकूमनामा करण्यापूर्वी पहिली महत्त्वाची गोष्ट तडजोड हुकूमनामा होण्यासाठी काय आहे हे आपल्या लक्षात आले असेल, की तडजोड हुकूमनामा हा तेव्हाच होतो जेव्हा त्या केसमधील वादी आणि प्रतिवादी सर्वजण तयार असतात, ते तडजोड पुर्शिसवर सह्या करतात, ते माननीय कोर्टासमोर तडजोड मान्य व कबूल करतात हजर राहून, तरच तडजोड हुकूमनामा होऊ शकतो. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल, समजली असेल. आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा,
आणि आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यासोबतच आपण लाईकचं बटन दाबल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. आपण त्याला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर या व्हिडिओला फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.